जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी धना, मेथी, शेपू त्याचबरोबर कांद्याची पात याचा बाजार 13 एकर जागेमध्ये स्वतंत्र हलवलेला आहे। आता तो 25 ऑक्टोबर 2025 रोजी त्या ठिकाणी तो भाजीपाला त्या ठिकाणचा सुरू झाला। या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, माजी आमदार अतुल बेनके, सभापती संजयराव काळे यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम तो झाला। त्या ठिकाणी धूळ खूप आहे, ते लोकांची तक्रार तर आहेत, पण प्रामुख्याने हा जो बाजूचा रस्ता आहे ह्या रस्त्याचं काम अपूर्ण राहिल्यामुळे लोकांना खूप मनस्ताप होतोय। विरुद्ध दिशेने वाहन चालकांना यावं लागतं, इथे अपघात होतात। प्रामुख्याने पोलिसांकडनं वाहनांची अडवणूक होते, या वाहनधारकांकडनं पोलीस पैसे मागतात, अशा प्रकारची तक्रार होते। राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी सांगत आहेत की बाबा या ठिकाणचं हे सगळं नियोजन झालेलं जरी असलं तरी या ठिकाणी प्रामुख्याने जे बाजूबाजूचे शेतकरी आहेत हे शेतकरी मंडळी त्याचे जागेचे पैसे त्यांना दिले तरी ते आडकाठी करतायत, म्हणून या रस्त्याचं काम अपूर्ण आहे असं ते सांगतायत। परंतु प्रत्यक्षात या ठिकाणी पोलीस आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक झालेली आहे। पोलीस संरक्षणामध्ये हे काम लवकर सुरू करू असं सांगितलं जात आहे। रस्त्याची सोय नसल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होते। राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी यावर लवकर मार्ग काढतील। बाजार समितीचे सभापती संजयराव काळे या संदर्भात पाठपुरावा करून लवकर लोकांना न्याय मिळवून देतील अशीच अपेक्षा। सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, नारायणगाव।
बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.